श्री स्वामी समर्थ। चक्षुरुमिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शरादिसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरी योगीराजं। या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र वास्तुशांती लोकार्पण सोहळा त्या निमित्ताने असणारा हा योग आणि ज्यांनी हा योग घडवून आणलेला आहे याचं आयोजन स्वामी सेवेकरी संतोष भाऊ जाधव आणि या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्तधाम कारवाडी शहा पंचाळे पंचक्रोशी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत परमश्रद्धेय गुरुमाऊली मोरेदादा, त्याचप्रमाणे ते येऊन गेलेत स्वामी कष्टानंद गिरीजी महाराज, स्वामी राघवेश्वरानंद गिरीजी महाराज आणि उपस्थित सर्व संत महंत आणि या ठिकाणी सुदर्शन चॅनलचे सर्वा चेअरमन सुरेशजी चव्हाणके ते या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब, राजाभाऊ वाजे माननीय खासदार आणि आता या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार विवेक भैया कोले त्यांनी पुढच्या त्यांच्या कारकिर्दीकरता शुभेच्छा। श्रीमंतीताई कोकाटे आणि सौ रेणुकाताई पण या ठिकाणी उपस्थित आहे। रुपाली निलेश जाधव सरपंच कारवाडी, त्याचप्रमाणे जे परागजी संधान, अरुण भाऊ येवले, जे गोरख पाटील नालकर, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी हा जो स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या या वास्तुशांतीच्या लोकार्पणाचा जो सोहळा आहे याकरता स्वामी सेवेकरी संतोष भाऊ जाधव यांनी हा भव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदाय सर्वांना मी धन्यवाद देईल। आणि या ठिकाणी चव्हाणकींची तूप गरजून गेलेली आहे। मी यांच्या सुरेशजींना फार वर्षापासून त्यांचा आमचा परिचय बेटाच्या गादीवर येण्याच्या आधीपासून। आज अनुकूल परिस्थिती आहे, पण ज्या वेळेला काही स्वतःला हिंदू म्हणून घेणं सुद्धा अवघड होतं अशी परिस्थिती ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये ठामपणे आपल्या विचार मांडणारा कोण एक पत्रकार असेल तर सुरेशजी चव्हाणके। हे धर्माचं कार्य आहे। धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम ब्रीद वाढ व्हावे ना। धर्माचं पालन करणं आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं, पण इतरांचा आपण आदर करावा। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मध्यंतरीचा असा एक काळ गेला की त्या काळामध्ये स्वतःला हिंदू म्हणून घेणं हे सुद्धा अवघड होतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। पण जगामध्ये संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा धर्म असेल तर तो सनातन हिंदू धर्म आहे। जगामध्ये सर्वात सहिष्णु धर्म कोणता असेल तर तो सनातन हिंदू धर्म आहे। महाभारतामध्ये एक उदाहरण सांगतो लक्षात येण्याकरता। कौरव पांडवांचं युद्ध झालं, युद्धाचा शेवटचा दिवस होता। दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला होता। अश्वत्थामा दुर्योधनाच्या जवळ होता। दुर्योधनाच्या सांगण्यावरून अश्वत्थामा पांडवांना झोपेत मारण्याकरता निघाला, पण पांडव तर मरू शकले नाही। पण एका शिबिरामध्ये एका टेंटमध्ये द्रौपदीने तिचे 5 पुत्र झोपलेले होते। हेच पांडव असं समजून द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या झोपेमध्ये केली अश्वत्थाम्याने। ती शिर घेऊन पळाला। द्रौपदीला जेव्हा जाग आली, रडायला लागली द्रौपदी, अर्जुनाच्या लक्षात आलं आणि अर्जुनाने अश्वत्थाम्याला धरून आणलं। द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणार हत्या तुझ्या समोर आहे, याला कोणती शिक्षा करू? द्रौपदी सांगितलं, ठार मारू नका। मी म्हणलं, अर्जुन तू नाही मारलं तर मी जिवंत सोडणार नाही। द्रौपदी, तू असं का म्हणते? तुझ्या 5 पुत्रांची हत्या केली, तुला दुःख वाटत नाही? द्रौपदी सांगितलं, आईचं दुःख आईला कळतं।
अश्वत्थाम्याच्या पिता द्रोणाचार्य 3 दिवसापूर्वी तिचा मृत्यू झालेला आहे. द्रोणाचार्यांची माता विधवा झालेली आहे. ती विधवा माता आपल्या पतीच्या वियोगामध्ये रडत आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही अश्वत्थाम्याला मारलं तर तिचा पुत्राचा सुद्धा आश्रय संपेल आणि ते विधवा माता अनाथ होईल. आणि म्हणून त्या विधवा मातेकरता तुम्ही अश्वत्थाम्याला मारू नका. अन्याय केलेला, अत्याचार केलेला आहे म्हणून त्याला वेगळ्या प्रकारची शिक्षा आपण देऊ शकतो, परंतु ती विधवा माता कुठे जाईल? जिच्या 5 पुत्रांची हत्या अश्वत्थाम्याने केली ती द्रौपदी अश्वत्थाम्याच्या आईचा विचार करते. जगामध्ये अशा प्रकारची संस्कृती तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. एक कल्याण नाशिक मध्ये एक उदाहरण मी वाचलं होतं. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं. त्या युद्धामध्ये एक चिनी सैनिक घायल झालेला होता, गंभीर जखमी होता. भारतीय सैनिकाला दया आली, जरी शत्रू पक्षातला असला तरी शेवटी मनुष्य आता मरणार आहे. त्याच्याकडे थर्मासमध्ये चहा होता. भारतीय सैनिकांनी तो एका त्या झाकणामध्ये चहा ओतला, खाली वाटला. लिजिए भाई चाय लिजिए. त्या चिनी सैनिकाला चहा देण्याकरता तो खाली वाटला, पण चिनी सैनिकांनी पडल्या पडल्या या भारतीय सैनिकाच्या पोटात सुरात बसला. तो सैनिक शेवटी शत्रू तो शत्रू आहे. त्यानंतर दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. 2 दिवसांनंतर भारतीय सैनिकांनी पाहिलं की तोच हा चिनी सैनिक आहे ज्याला मी चहा देण्याकरता गेलो होतो. त्यांनी माझ्या पोटात सुरत बसला होता. 2 दिवसानंतर भारतीय सैनिक परत गेला. चिनी सैनिक चहा घेऊन, लीजिए भाई उस दिन तुम्हारी चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. चिनी सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याच्या मुखातून शब्द निघाला, मैंने आज यह जान लिया है मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों लिया है. ही आमची संस्कृती आहे, पण तो याचा गैरअर्थ करायला मिळतो. सहिष्णू आमची संस्कृती आहे. याचा अर्थ असा होत नाही की कोणीही आपल्याला अन्याय करावे आणि आपण ते सहन करावे. अन्याय सहन करणारा मनुष्य हा निष्क्रिय असतो. अन्याय करणारा जेवढा अपराधी असतो तेवढा अन्याय सहन करणारा देखील अपराधी आहे, लक्षात ठेवा. हे मी माझ्या मताने सांगत नाही, हे शास्त्र सांगतो. तर हेच आम्हाला कळालं नाही, कारण आम्हाला शिकवलं गेलं एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करा. या वाक्याशी मी सहमत नाही. हे वाक्य नपुसक बनवणारं वाक्य आहे. याच्यावर कोणाची आपत्ती असू शकेल, म्हणजे माझं व्यक्तिगत मत मी मांडतो. त्याने आपल्या गालात का मारावी आणि आपण ते का सहन करावं? कुणीच मारू नये. कुणी जर आपल्याला अन्याय करीत असेल तर अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये का असू नये. संत एकनाथ महाराज उदाहरण सांगितलं जातं. यवन अंगावर थुंकला प्रसाद येऊन मुक्त केला. एकनाथ महाराज स्नान करण्याकरता गेले गोदावरी मध्ये. स्नान करून आले. स्नान करून आल्यानंतर एक मुसलमान एकनाथ महाराजच्या अंगावर थुंकला. एकनाथ महाराज परत स्नान करायला गेले. स्नान करून आले, परत तो थुंकला. परत स्नान केलं, परत तो थुंकला. काही कीर्तनकार तर सांगतात तो 108 वेळा थुंकला. आता 108चा आकडा मला काही या ठिकाणी थोडं प्रमाण जाणवत नाही, पण कदाचित 108चा आकडा जर असेल तर ते फार गंभीर आहे. पण नदीपर्यंत जाण्याकरता कमीत कमी तिथपर्यंत जायला 5 मिनिट लागले, डुबकी मारायला 5, यायला 5, 15 मिनिट तरी लागतील ना. मग एका स्नानात जर 15 मिनिट धरले तर एका तासामध्ये 4 स्नान होतात. 108 स्नानाला 27 तास लागले. मग 27 तास जरी प्रक्रिया चालू होती, एकनाथ महाराज स्नान करीत होतो, थुंकत होता. संत तर संत आहेत, कोणीच पाहिलं नाही का? मग आपल्या एका महात्म्यावर एक मनुष्य 108 वेळा थुंकतो तरी समाज मूकदर्शक बनवून राहतो. याला नपुसकतेशिवाय दुसरं काय आपण देऊ शकतो? संत संतांचं काम करतात, पण समाज जेव्हा आपलं स्वतःचं काम करीत नाही तेव्हा हे प्रसंग घडतात. समाजाचंही कर्तव्य होतं. कोणी एखादा महात्म्यावर थुंकतोय
आपण प्रत्युत्तर देऊ नये. अन्याय कधीच कोणावर करू नये. विनाकारण कोणाला गवताची काडी देखील टोचू नये. परंतु कोणी अन्याय करीत असेल तो कधीच सहन करू नये हे लक्षात ठेवा. आणि हाच दोष आमच्याकडून आजपर्यंत घडत राहिला. गजनीचा मोहम्मद आला लुटून गेला, औरंगजेबाला लुटून गेला, बाबराला लुटून गेला, आम्ही शांतच. मला एका माणसाने प्रश्न विचारला होता, मला सर्वात झोपणार कोण? एक म्हणलं कुंभकर्ण. मी अजिबात नाही. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा पण 6 महिने जागी राहत होता. सर्वात झोपणारा कोण असेल तर तो हिंदू समाज आहे. हजारो वर्षातून लुटल्या गेला पण तो सावध नाहीये, इतिहासाकडून शिकत नाहीये. यापेक्षा झोपडू कोण असू शकतं? आणि म्हणून आमचं शास्त्र काय असेल? गीता बघा, अर्जुन भगवंताला सांगतो, सेन योर उभय मध्ये रथम स्थापय नच्युत यावदेता निरीक्षेहम युद्धकामानोसितान. दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ मी उभा करा, मला पाहायचंय कोणाकोणाशी मला लढायचंय म्हणून. समोर होते भीष्माचार्य, द्रोणाचार्य. कथम विष्णोहम संके द्रोणांच मधुसूदन विशुभी प्रतिवत्स्यामी पूजार्हा वरे शोधन. भीष्माचार्य द्रोणाचार्यांना पाहिल्यानंतर अर्जुन म्हणला, युद्ध करणार नाही. भगवंत विचार का करणार नाही? सांगितलं, ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांना मी बाण मारून मी काही भस्मासूर आहे? जे तेची कृपा आहे जे गुरु ते तेचे म्हणे जे विचारू तरी काय मी भस्मासूर? अर्जुन म्हणे मी भस्मासूर नाही, मी माझ्या गुरुला मारू शकत नाही. ज्या भीष्माचार्यांच्या अंगात खांद्यावर मी खेळलो त्यांना मी बाण मारू शकत नाही. भगवान कृष्ण उत्तर, अर्जुन एक अशोचानंद शोचस्तम प्रज्ञावादंश भासते गतासुन गतासुंश्च नानु शोचन्ति पंडिताः. तो पंडितासारखं बोलतो पण पंडित नाहीये. जो विचार करायला नको तो विचार तू करतोय हे लक्षात ठेव. समोर कोण आहे हे महत्वाचं नाहीये, समोर तो कोणत्या न्यायाच्या बाजूने आहे का अन्यायाच्या बाजूने आहे. अन्यायाच्या बाजूने जर तो लढत असेल तर स्वतःचा गुरु असला तरी त्याला ठार मारलं पाहिजे. भगवान अर्जुनाला सांगतात, असेल तुमचा बाप पण तो अन्यायाच्या बाजूने आहे. न्यायाकरता लढणं हे पहिलं कर्तव्य आहे. तेजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत मेहताई. तुळशीदास मला वर्णन करतात, तेजो पिता प्रल्हादाने हिरण्यकश्यपूचा त्याग केला म्हणजे बापाचा त्याग केला. भरताने कैकेयीचा त्याग केला म्हणजे आईचा त्याग केला. विभीषणाने रावणाचा त्याग केला म्हणजे भावाचा त्याग केला. भाऊ असू द्या, आई असू द्या, बाप असू द्या, गुरु असू द्या, तो जर अन्यायाच्या मार्गाने जात असेल तर त्याला रोखणं आपलं कर्तव्य आहे. हा आमचा धर्म आम्हाला शिकवतो. आमचा धर्म हे शिकवित नाही कोणी एका गालात मारली तर दुसऱ्या गाल पुढे करा, हे धर्म शिकवित नाही. अन्याय कधीच कोणावर करू नये, पण कोणी अन्याय करीत असेल तर सहन मुळीच करू नये. तर तुम्ही जगाल तर तुम्ही टिकाल, नाहीतर चवन केलं कसा कसा भारत तुटत गेला. आज जो भारत आपल्याला दिसतो तो 30% आहे. 70% भारत आजपर्यंत तुटलेला आहे. इराणचं उदाहरण त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तान, पाकिस्तान हे भारताचे तुकडे होते. बांगलादेश असेल, म्यानमार असेल. आणि म्हणून देशसेवा, देश, धर्म आणि देव या 3 गोष्टी आपल्या अंतःकरणाचा विषय आहेत. आणि म्हणून देशावर सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे, आपल्या धर्मावर हे प्रेम असलं पाहिजे आणि इतर धर्मांचाही आदर असला पाहिजे. परंतु जर कोणी आपल्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अन्यायाला सहन मात्र कधीच करू नये. त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आज या ठिकाणी आम्हालाही आपण या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. संतोष भाऊ जाधव यांचं जे कार्य या स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून चालू आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात, चतुर्विधा भजते माम जना सुकृत नोर्जन आत्मजिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षव.
अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त मला भजतात. जसं वारकरी संप्रदायामध्ये जे कार्य चालतं, तर जिज्ञासू जो भक्त असतो त्या जिज्ञासू भक्ताला जीवनमुक्त प्राप्त करून देण्याकरिता, मुक्तता प्राप्त करून देण्याकरिता अनेक साधू संतांनी खूप मोठं कार्य वारकरी संप्रदायामध्ये केलेलं आहे. पण जे 2 भक्त आहे, अर्थ आणि अर्थार्थी. अर्थ म्हणजे जीवनामध्ये जेव्हा संकट येतात ते संकट दूर होण्याकरिता जो भक्ती करतो त्याला अर्थ भक्त म्हणतात. किंवा अर्थार्थ म्हणजे धन, द्रव्य, संपत्ती, प्रतिष्ठा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी त्याकरिता जो भक्ती करतो त्याला अर्थार्थी म्हणतात. मग अर्थ आणि अर्थार्थी या 2 भक्तांकरता मोठं कार्य केलं जातं, ते स्वामी समर्थ केंद्रातून केलं जातं. आणि जिज्ञासू भक्ताच्या उत्थानाकरता जे कार्य केलं जातं ते वारकरी संप्रदायातून केलं जातं. आणि म्हणून जीवनामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हा निश्चित भगवान आपल्याला आठवतो. तसं भगवंताचं चिंतन तर सतत घडावं. परंतु संकटातून मुक्त होण्याकरता अनेक प्रकारचे साधन, अनेक प्रकारची मार्ग असतात. त्यापैकी एक मार्ग या ठिकाणी समाजाला देण्याचं कार्य या स्वामी समर्थ केंद्राद्वारे केलं जात असतं. त्यामध्ये तुमचे संतोष भाऊ यांचं खूप मोठं कार्य या ठिकाणी आहे. मग त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन आणि त्यांच्या वाढदिवसालाही शुभेच्छा देईन. आणि या ठिकाणी आम्हालाही आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि उपस्थित असलेला सर्व श्रोतृवर्ग त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देऊन वाणीला विश्राम. धन्यवाद महाराज. महाराजांच्या बोलण्यातून जाणवलं की शिवरामी सरदार आम्हाला काय